श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 37. कातरखेड गावात महाराज येऊन पोहोचले. गावातील वस्ती तुरळक होती. महाराजांबरोबर नरसी गावातील कृष्णा आणि बापू ही 2 मुले होती. वाडीतील काही पुजारी महाराज पोहोचल्यावर काही दिवसांनी कातरखेडला आले. कातरखेडच्या आजूबाजूला घनदाट जंगल होते. तेथे भिल्ल, तडवी, नाईक, भिलावे या लोकांची वस्ती होती. नर्मदा परिक्रमा वासियांसाठी येथे एक सदावर्त होते. इंदूरच्या दरबारातर्फे याचा खर्च चालवला जाई. अंदाजे 12.5 रुपये खर्च येत असे. एक मनुष्य याची व्यवस्था पाही तो तेथेच राहत असे. स्वामींचा मुक्काम कातरखेडला आहे हे कळल्यावर राजे गणपती सिंहजी धर्मदाय यांना फार आनंद झाला. दही संस्थान येथून 3 कोस दूर होते. राजेसाहेबांनी नर्मदेच्या वाळवंटात छोटे मोठे असे 125 मंडप तयार करून घेतले. थंडी उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून जांभळाच्या फांद्या, पाने या मंडपाला लावली. येथे भक्त मंडळी आली तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था केली. फाल्गुन महिना असल्याने कडक उन्हाळा होता आणि रात्री थंडी पडत असे. कातरखेडा हा दाट जंगलाचा प्रदेश होता. या जंगलात हिंस्र श्वापदेही होती. नर्मदेच्या तीरावर रात्री पाणी पिण्यास ही श्वापदे येत असत. या श्वापदांपासून स्वामींच्या भक्तांचे रक्षण व्हावे यासाठी आजूबाजूच्या वस्तीतील लोक मंडपाभोवती जागता पहारा ठेवत. राजेसाहेबही वारंवार येथे येऊन सर्व व्यवस्था चोख आहे ना हे पाहत. सर्वांना जेवणासाठी स्वयंपाकाचे धान्य, सामान, जळाऊ लाकडे, सरपण, पत्रावळी, पाने यांची व्यवस्था स्वतः जातीने लक्ष देऊन करत. कातरखेडा हे ठिकाण असे बिकट आणि भयाण होते. येथे वस्ती करून राहणे कठीण. येथे धनराशीचा काहीही उपयोग होत नसे. भक्त आणि अधिकारी व्यक्तीच फक्त येथे राहू शकत. ऐऱ्या गैऱ्याचे कामच नसे. राजेसाहेबांचे स्वामींवर फार प्रेम होते. त्यांच्या सहवासात सत्संगाचा लाभ मिळावा म्हणून ते येत. स्थानिक लोक, तडवी, नाईक हे मंडळी स्वामींच्या दर्शनार्थ मोठ्या भक्तिभावाने येथे येत असत. त्यांची भाषाही अत्यंत अवघड अशी होती. कुणासही ती समजत नसे. दिवाणांचे बंधू या भाषेत पारंगत होते. गुरुरायांना ते या लोकांचे मनोगत स्पष्ट करून सांगत. दुभाषाचे काम ते करत. स्वामींचे म्हणणेही ते त्या लोकांना समजावून सांगत. त्यांच्या पुण्याईने त्यांना ही सेवा करण्यास मिळाली होती. भिल्ल लोकही स्वामींच्या दर्शनास येत. त्यांच्या हातात सदैव धनुष्यबाण असे. ते लोक स्वामींना निशाणाबाजीचा खेळ खेळून दाखवत. स्वामी आनंदाने ते पाहण्यात रमत. अंगठ्याचा उपयोग न करता लक्षावर अचूक बाण मारून लक्षभूमीवर पाडून दाखवत असत. स्वामीही त्यांचे कौतुक करीत. त्यामुळे ते भिल्लही आनंदित होत. महाराज त्यांना स्वहस्ते भाजलेले चणे आणि गूळ देऊ करत. ही भिल्ल मंडळी स्वामींची निस्सीम भक्त झालेली होती. रात्री श्वापदांपासून संरक्षणाची मोठी जबाबदारी या भिल्ल लोकांनी घेतली. ते झोपडीभोवती पहारा देत असत. रात्री वाघासारख्या हिंस्र पाण्यापासून भीती असे. महाराज रोज त्यांची सायंसंध्या झाली की सर्व मंडळींना नर्मदा तटावरून फिरावयास नेत आणि मग सर्व मंडळी मुक्कामस्थळी परतत. त्यानंतर मात्र निवासास बाहेर पडण्यास स्वामींच्या आज्ञेने बंदी होती. एके रात्री एक प्रचंड मोठा वाघ निवासस्थानास समोरील दक्षिण किनाऱ्यावर दिसला. तो तेथून जोरजोरात डरकाळ्या मारत होता. वाघ आलेला कळताच सर्व लोकांचा थरकाप झाला. लोकांची झोप उडाली. सर्वांना दडपण आले. काय करावे कुणालाच कळेनासे झाले. लोकांची ही भयभीत अवस्था बघून स्वामींनी सिद्ध संकल्प केला. त्यानंतर मात्र वाघाच्या डरकाळ्या थांबल्या आणि वाघ अरण्यात निघून गेला. वाघासारखे हिंस्र पशुही स्वामींनी संकल्प करताच शांत होत. हिंस्र पशूंमध्ये मनुष्य प्राण्यांमध्ये एक परमात्मा वास करून आहे याची ग्वाहीच होत होती. पशु पक्ष्यांवर महाराजांचे फार प्रेम होते. मागे एकदा त्यांनी सापाला अडकवून ठेवले होते, पण लक्षात येताच त्यांनी त्याला मुक्तही केले होते. महाराज जणू पशुपक्ष्यांच्या मनीचे गूज जाणत. कातरखेडा हा जंगलाचा परिसर होता. जवळपास कुठलेही शहर नव्हते. स्वामींच्या सहवासात येथे सारे जण जमले होते. तसेच सर्वजण रमलेही होते. या एवढ्या आड स्थळीही सर्व आनंदाने राहत होते.
भजन कीर्तनात दंग होऊन जात होते. येथे दूरदूरवरून महाराजांच्या दर्शनार्थ लोक येत असत. ते स्वामींना अर्पण करण्यासाठी फळे, सुकामेवा आणीत. वऱ्हाडातील एक गृहस्थाला महाराजांनी चिखलद्याहून बोलावले. तोही तातडीने कुटुंबासहित स्वामींच्या दर्शनास आला. त्याचे नाव अंबादास. हा महाराजांचा नितांत भक्त होता. आल्यावर त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले व त्यांच्या पुढे 2,000 रुपये ठेवले व स्वामींना तो म्हणाला, माझ्याकडून काहीतरी देवकार्य करून घ्यावे. महाराजांनीही त्याची इच्छा पूर्ण केली. त्याच्याकडून स्वाहाकार करून घेतला. त्यावेळी ब्राह्मण भोजनही घालण्यात आले. स्वामींनी आपल्या प्रिय भक्ताची इच्छा पूर्ण करून त्याच्या पदरी मोठे पुण्य घातले. कातरखेड्याची महती वाढू लागली. अनेक स्त्रिया, पुरुष, ब्रह्मचारी, संन्यासी मनात इच्छा बाळगून स्वामींच्या दर्शनार्थ येथे येत असत. महाराज स्वतः सर्वांची देखभाल करीत, भक्तांचे लाड पुरवत. येथे त्यांनी सर्वांच्यासाठी महाशिवरात्रीचा उत्सवही केला. फाल्गुन शके 1834 श्री वैद्य गंगाधरपंत महाराजांकडे अर्णाचे भाष्य शिकण्यास आले. दुसऱ्या दिवशीपासून स्वामींनी त्यांना भाष्य शिकवण्यास सुरुवात केली. चैत्र 1835 त्यांचे भाष्य शिकून पूर्ण झाले. मग त्यांनी येथील मुक्काम हलवला. महाराजांना आता गरुडेश्वरला जाण्याचे वेध लागले होते. सर्वांसमवेत स्वामींनी होळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यावेळी चंद्रग्रहण होते म्हणून त्यांनी उपवास केला. ग्रहण सुटताच पूर्ण चंद्रबिंब दिसू लागले. मग महाराजांनी स्नान संध्या केली. बाकीच्या मंडळींनी पिठले भाताचे भोजन केले. महाराजांनी मात्र रात्रीची वेळ असल्याने संन्यस्त धर्माला अनुसरून शास्त्राप्रमाणे फराळही केला नाही की भोजनही केले नाही. इतके शास्त्रशुद्ध संन्यास धर्माचे पालन करणारे कलियुगात ते एकमात्र संन्यासी होते. श्रीमद आद्य शंकराचार्यानंतर स्वामी हेच संन्यासाश्रमाचा आदर्श होते. महाराज चिखलद्यास असताना अनेक लोक त्यांच्या दर्शनार्थ येत. प्रत्येकजण मनात काही ना काही इच्छा घेऊन येत. पुत्रप्राप्ती व्हावी, रोग निवारण व्हावे, भूत प्रेत पिशाच निवारण व्हावे व धन लाभावे, अशा अनेक वासना मनात ठेवून लोक येत असत. स्वामी लोकांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे मनोवांछित पुरवीत. प्रत्येकजण भौतिक इच्छा, संसार यासाठी येत. स्वामींनाही जनरीत पाहून उदास वाटे. प्रत्यक्षात स्वामींजवळ प्रचंड ज्ञान, सिद्धी, आध्यात्मिक उंची असूनही कोणीही अध्यात्माची प्राप्ती व्हावी व जीवन पवित्र होऊन मार्गी लागावे यासाठी कुणीही येत नसत. एक दिवस महाराजांनी कृष्णा नरसीकर यांना सांगितले, अरे कृष्णा, आमच्याकडे कुणी काही मागतात, मात्र हा गंगाधर म्हणजेच वैद्य त्यात मुळीच नसतो. त्याला आमच्या सोळ्याच्या छाटीचे एक हातभर वस्त्र काढून दे आणि त्याला सांग, हे सतत पोथीला बांधून ठेव, कधीही कुणासही देऊ नकोस, हे व्रत अजन्म पाळ. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे कृष्णा नरसीकराने छाटीतील एक हातवस्त्र काढून गंगाधर पंतांना दिले. गंगाधर पंत स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. छाटीचा हा प्रसाद मिळताच त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. स्वामींचेही त्यांच्यावर निस्सीम प्रेम होते. गंगाधर पंतांची वृत्ती सात्विक होती. महाराजही त्यांच्यावर लक्ष ठेवून असत. त्यांची कृपा सदैव त्यांच्यावर असे. गंगाधर पंतांना स्वामींच्या कृपेने अनेक औषधे वनस्पतींची माहिती होती. त्या आधारे ते वैद्यकी करून लोकसेवा करीत. महाराज त्यांना अनेक कामे सांगून परीक्षा घेत. महाराजांनी त्यांना वेदांतही शिकवले, अरण्याचे भाष्यही शिकवले. गंगाधर पंतांनीही त्यांना स्वामींनी दिलेल्या छाटी वस्त्राचा प्रसाद आणि पवनीस असताना दिलेला नारळ आयुष्यभर जपून ठेवला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.